अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुलीच्या नवीन अद्ययावत प्रणालीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आला। अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व मालमत्तांचे अद्ययावत सर्वेक्षण व पुन्हा कर मूल्यांकन करून सर्व मालमत्तांची नव्याने कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। महानगरपालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या। महानगरपालिकेतील मालमत्ता कराचा संपूर्ण वसुलीचे संगणकीकरण पूर्ण होऊन वसुली देखील ऑनलाईन पद्धतीने व्हावी याकरता कर विभागातील लिपिकांना स्मार्ट पॉस मशीन अद्ययावत संगणक आज्ञावली इन्स्टॉल करून प्रशिक्षण देण्यात आले। माननीय आयुक्तांच्या हस्ते मार्गदर्शनानंतर या मशीन सुपूर्द करण्यात आल्या। महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुलीच्या नवीन अद्ययावत प्रणालीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे घेण्यात आला। या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, मूल्य निर्धारक निकर संकलन अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, स्थापत्य कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, स्थापत्य कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, संचालक श्री अमोल डोईफुडे व तज्ञ कर्मचारी जगदीश दिवे, रणवीर गावंडे, सूरज सावळकर, राम ठाकरे आदी उपस्थित होते। या प्रशिक्षणात महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले की महानगरपालिकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारचे खालीलप्रमाणे सूट दिल्या जातील। सर्व मालमत्ता व धारकांना आता कराचा भरणा करता येणार। ऑनलाईन महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून देखील कर भरणा प्रणाली कार्यान्वित। दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कराचा भरणा केल्यास संपूर्ण करावर शास्ती अभय योजना लागू, शास्ती होणार माफ। चालू कराचा संपूर्ण भरणा केल्यास देखील मिळणार 10% भरघोस सूट। मालमत्ता कर वसुली लिपिकांकडे अत्यंत आधुनिक स्मार्ट कॉस्ट वसुली मशीन कार्यान्वित। आता UPI, QR कोड तथा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व धनादेश व DD सोबतच रोखीने देखील करता येणार कर भरणा। अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व मालमत्तांचे अद्ययावत सर्वेक्षण व पुन्हा कर मूल्यांकन करून सर्व मालमत्तांची नव्याने कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते मनपा कर्मचाऱ्यांना स्मार्ट पॉस मशीनचे वाटप करण्यात आले व प्रशिक्षण देण्यात आले। अमरावतीकरांना नमस्कार। आज जी बैठक घेत आहे ती मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भामध्ये घेत आहे। यावर्षी मालमत्ता कराचं रिव्हिजन झालेलं आहे आणि मालमत्ता कराची वसुली सुरू केलेली आहे। वसुली सुरू करत असताना IT टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या दृष्टीनं HDFC बँक व स्थापत्य संस्था यामार्फत आम्ही मालमत्ता कराचं जे आम्ही सर्वेक्षण करून मालमत्ता पूर्ण बिल वाटप सुरू केलेले आहे। आणि बिल वाटप सुरू करत असताना यापूर्वी सर्व कलेक्शन हे ऑफलाईन होते, ऑनलाईन पद्धतीचं यापूर्वी जे बिल भरणं होतं ते नव्हतं। यावर्षी आम्ही ऑनलाईन पद्धतीने बिल भरणं सुरू केलेलं आहे। पावती पुस्तकाच्या ऐवजी पॉश मशीनचा वापर करत आहोत। त्या ठिकाणीच आपला पावती बिल भरल्याचं आणि आपल्याला पावती त्या ठिकाणीच आपल्या घरोघरी जागेवरच मिळणार आहे। या पॉश मशीनचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त नागरिकांच्या घरोघर जाऊन टॅक्स भरणा करून घेणार आहोत। यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं होतं। त्यामुळे आजची ही जी ट्रेनिंग ठेवलेली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची, ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन पद्धतीने पॉश मशीनचा वापर करून ट्रेनिंग घेण्यासाठी ट्रेनिंग ठेवलेली आहे। नागरिकांना विनंती आणि आवाहन करण्यात येत आहे की मालमत्ता कराचा जास्तीत जास्त भरणा करावा, जेणेकरून महापालिकेला आपल्या सेवा व सुविधा व विकासाची काम करण्यासाठी मदत होईल। धन्यवाद। सर, एकूण किती कर्मचाऱ्यांना मशीन वाटप करण्यात आलेलं आहे? एकूण 85 कर्मचाऱ्यांना या पॉश मशीन वाटप करण्यात आलेलं आहे। टॅक्ससाठी 85 कर्मचारी हे आमचे वसुली करणार आहेत।